मोडीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव उपजिल्हाध्यक्ष विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय। शेकडो कार्यकर्त्यांसह सरपंचांचाही शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। विनोद तराळ हे एकनाथ खडसेंचे निकटवर्तीय आहेत। बातमी जळगावमधून आहे। मुक्ताईनगरमधील संत मुक्ताईंच्या प्रस्थान सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। शिंदेंनी यावेळी मुक्ताईचं दर्शन घेतलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन रथाचे सारथी झाले। संत मुक्ताईंची पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले। आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा प्रस्थान सोहळा सुरू आहे आणि या पालखी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रथाचे सारथी या ठिकाणी झालेले आहेत। या रथाच्या सारथीला प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन हे देखील रथाचे सारथी झालेले आहेत। आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा हा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात मुक्ताई मंदिरमध्ये पार पडतोय। या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत। त्यांचं या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेत त्यांनी पालखी सोहळ्याचं देखील पूजन केलेलं आहे। या सोहळ्याचा विलोभनीय दृश्य या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय। टाळ मृदुंगाचा गजर आज सकाळपासून मुक्ताई मंदिरात सुरू आहे। प्रस्थान सोहळ्याला राज्यातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। विठ्ठल नामाच्या जयघोषात आषाढी वारीची पालखी पंढरपूरकडे या ठिकाणी प्रस्थान झालेली आहे। 600 किलोमीटरचा हा प्रवास आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।